इंजीनियर को अपने काम से जाना जाता है, कपड़ों से नहीं, समझा क्या? चल सकाळचं दृश्य सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एक्सायटिंग ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग असणार आहे खूप स्पेशल, कारण की आमच्या गावामध्ये आहे सप्ताह आणि आज आहे सप्त्यामधली पालखी. दुपारनंतर पालखी सोहळा असणार आहे. मी आता निघालो आहे जॉबला, तर अपडे करून येणार आहे. फुल धमाल एन्जॉयमेंट असणार आहे. आमच्या गावामध्ये कशा प्रकारे पालखी सोहळा केला जातो, साजरा केला जातो, ते तुम्हाला आज मी दाखवेलच. बनत राहा. आणि आजचा मी जॉबमध्ये माझं वर्क प्रोफाईल काय आहे, मी काय काम करतो, कशी एन्जॉयमेंट करतो जॉबमध्ये, ते सगळं तुम्हाला दाखवायचं नक्कीच ट्राय करेल. बनत राहा तुम्ही असेच माझ्यासोबत. आता मी आहे गावामध्येच आहे. आता रिक्षाने जाईल, रिक्षाने पण काय स्ट्रगल करत जातो ते पण मी तुम्हाला आज नक्कीच दाखवेल. तर ठीक आहे, तर आता आपण पोचलेलो आहे मंदिराजवळ. आपलं सकाळचे वाजलेले आहेत 7:40 झालेले आहेत आणि मला 8:05ची ट्रेन पकडायची आहे. तर भेटूया पुढे. बनत राहा, पुढचा प्रवास कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, आता आपल्याला भेटलेले आहेत आपले मोठे सपोर्टर बालाजी पालवी. ते आता आम्हाला वाशिमपर्यंत सोडणार आहेत. बघू शकता आमच्या ब्लॉगला हाय करा इकडे. हाय. बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आमच्या गावाकडचं. सकाळचं दृश्य मन प्रसन्न करून टाकणारं हा दृश्य आहे. अतिशय मनाला भावेल असं हा दृश्य आहे. बोलो जुबान केसरी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पुढे चला. मित्रांनो, भेटा या आमच्या कंपनीच्या शेटला. हा आहे आमच्या कंपनीचा शेट राहुल सर. या पॉम. ये क्या है? अपने फैंस के लिए कुछ एक बार हाय कर ले खाली. और तू कौन है कंपनी का, वो बता दे खाली. तू जा रे यार, तू कुछ तर मित्रांनो, बघू शकता हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ते पंचिंग करूया आपण. कधीतरी लाग बाबा पहिल्या अटेम्प्टमध्ये. आणि हा बघा आमच्या कंपनीचा स्टाफ. इधर सब केबिन वगैरह है, सर लोगों का. और आगे ये देखो, ऐसा मशीन हमारे यहाँ पर बनता है. अशा प्रकारे अशा मशीन्स आमच्यामध्ये कंपनीमध्ये बनतात. बघू शकता तुम्ही. वेल्डिंग मशीन्स, हाय फ्रिक्वेन्सीवर वेल्ड करणाऱ्या मशीन्स. सध्या या मशीनवर काम चालू आहे, या मशीनवर काम चालू आहे आणि या मशीनवर काम चालू आहे. आणि या छोटूला तुम्ही विसरू नाही शकत, हिच्यावर पण काम चालू आहे. तर बघूया आज आपल्याला कशावर काम करायचं आहे
आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आमची केबिन. तर ही आहे आमची केबिन. आणि हा बघा भेटलेला आपल्याला झाटू. आणि आमचे संजय सर देव माणूस, कंपनी मधले देव माणूस. कोण नाही सर. असं नुसता इंजिनियर म्हणून चालत नाही, पोटापाणीसाठी हे पण करणं इम्पॉर्टंट आहे. बात तो सही है. आज काय सर्टिफाईड बनवून आलेस म्हणजे? सर्टिफाईड नाही, स्टँडर्ड चपडी. छपडी चपडी. तर मित्र आवाज कमी करे. तर मित्रांनो आता झालेले आहेत 9:15 झालेले आहेत. तुझ्या 9:30 वाजल्यात. 9:15 झाले. तुझ्या आईचं 9:30 वाजल्यात. 9:38 मग ऑलमोस्ट तेवढेच झाले ना. हा हे बघा आता इथून आमचं असं चालू होईल. लाईट बंद करू का सर? कर बंद काय आयुष्य तुझा फुट्यान चालला आहे. लोकांना आम्हाला चिवत्या बनवतो काय, तुझ्या ते आहेत ते 3-4 सबस्क्रायबर त्यांना पण चिवत्या बनवतो. श्रुत्या काय बनवायचं, जी रियालिटी आहे ती दाखवतो. रियालिटी काय नाही. रियालिटी. मित्रांनो आम्ही असेच रोज झोपतो. झोपत वगैरे काय नाही, पण असंच टाइमपास अख्खा दिवस हे चालू बघा, असतो. हे आता दाखव, सुरुवात हे दाखव झालेलं तर आहे. दाखव. हे बघा हे हे माझं उशी. झोपायचं सामान आहे. हा याचं झोपायचं सामान काय? सामान अच्छा. असं कोण कामाला येतंय काय? काय स्टँडर्ड आहे, आपण इंजिनियर आहोत. काय आहे का नाही इज्जत समाजामध्ये. हा ते असे भावांनो, बघ घालायचा शर्ट घालायचा, पॅन्ट घालायची, ठीक आहे एक टाइम टी शर्ट चालेल, पण हे काय पोता घालून आलाय. इंजीनियर को अपने काम से जाना जाता है, कपड़ों से नहीं. समझा क्या? क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. छू तू समझना तो चाहिए पहली बात, तू इंजिनियर माझ्या है. भावांना सांगायचं आहे मला काहीतरी. भावांनो बघा, आम्ही इंजिनिअरिंग केलंय, पण आम्ही इथे येऊन काही काम कोणत्याही प्रकारचं काम वगैरे काही करत नाही, कारण की आम्हाला इथे तेव्हा आम्हाला ते आम्ही फक्त झोपण्यासाठी, इथे खाण्यासाठी त्याचे पैसे घेतो. बाकी तसं कामाचं काय इथे जेव्हा आम्हाला 25 ते 30 हजाराच्या वरती पगार भेटेल त्यानंतर आम्ही आमची कला दाखवण्याची सुरुवात करणार आहोत. विचार करू कामाचा कामाचा विचार करू. तोपर्यंत आम्हाला काय गरज सध्या नाही. तरी आम्ही काय असं ठरवलेलं नाही. सध्या आम्हाला फक्त झोपायचे पैसे भेटतात. तिघे पण येतो मस्त सकाळी असं. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. काही असू द्या मित्रांनो, आपल्या भावाचे जेव्हा आपण 25,000 सबस्क्रायबर्स होणार तेव्हा आपण जंगी पार्टी करणार आहोत. भावाची तरक्की आपण जळणार, कारण की एक भाऊ पुढे गेला ना तर दुसऱ्या भावाची जळली पाहिजे. आपला तसं नाही का, एक भाऊ पुढे गेला तर मला खुशी होणार न होणार, मी बरबाद ते पण बरबाद झाला पाहिजे. वेलकम बॅक मित्रांनो. तर कामावरून जॉबवरून मी आत्ताच आलो, जस्ट लगेच तयार झालो. आजची तुम्ही ड्रेसिंग बघू शकता माझी. आणि आता पालखी पण निघालेली आहे. 15-20 मिनटं झालेली पालखी निघालेली. पुढे तुम्ही बघू शकता सगळ्या गावामध्ये अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत. छोटी मुलं सगळी मजा करतायत. चला चला नाचायला चला सगळे. आलेले रविदा. हा होणार आहे, पूर्ण ब्लॉग चालू आहे. ब्लॉग मित्रांनो, हा आमचा आहे बबलू, याचा बबलूचा चॅनल आहे, प्रसाद पालवी. प्रसाद पालवी म्हणून चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पाहत असाल तर आमचा भव्य दिव्य पालखी सोहळा अतिशय रोमहर्षक असा सोहळा आमचा होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे अतिशय आनंदी आणि उत्साहाने हा सप्ताह साजरा होत असतो. त्याचाच आपल्याला दाखवणार आहे प्रसाद पालवे. चला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही.
तुम्ही बघू शकता पूर्ण गाव हा जमा झालेला आहे. पूर्ण सगळ्या पालखीचा आनंद घेत आहेत आणि इथे आपली पालखी आहे. हो बरेच ना मजा आहेत. आता झालो जस्ट हे विणेकरी आपले आजोबा आणि बघा तुम्ही त्या उत्कृष्ट प्रकारे पालखीची सजावट केलेली आहे. तर मित्रांनो गावामध्ये खरा राहण्याचा आनंद काय आहे तो हा आहे तुम्हाला मी दाखवू इच्छितो. बघू शकता तुम्ही पूर्ण गावकरी एकत्र आलेले आहेत आणि या उत्सवाचा आनंद घेत आहेत. मनसोक्त प्रकारे असा आनंद घेत आहेत. तर आपल्यासोबत आहे आता कुमारदादा. कुमारदादा काय सांगू शकता आपल्या रामकृष्ण हरी. तुम्ही बघू शकता अतिशय यांना हरिनामाची एवढी ओढ आहे यांना खरंच. लागल राधे जाना कवर अरे चालत होती अरे चालत होती अरे चालत होती ही गवळण पायी घसरला काठावर चालत होती ही गवळण पायी घसरला काठावर ही गवळण धपकन यमुनेच्या घाटावर 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 देवाच्या पायाला गंगा
तर मित्रांनो आता पूर्ण पालखी फिरून आल्यानंतर इथे हरिपाठ होणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती उत्साही लोक सगळे आहेत. हरिश्चंद्र महाराज आज करणार आहेत पुढचं हरिपाठ, तुम्ही बघू शकता. आनंद लुटायचा, आजचा दिवस आपल्याला आनंद घ्यायचा.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल आम्ही काय एन्जॉयमेंट केली, अख्ख्या गावाने कसं सप्त्याचा पूर्ण आनंद लुटलेला आहे. प्रत्येक गावात असा एक सप्ताह झालाच पाहिजे आणि या सप्त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग झालाच पाहिजे. हे गावचे जे हे होतात, सोहळे होतात, परंपरा जी असते ती प्रत्येक गावामध्ये झालीच पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही बघितलं असेल किती सगळ्या गावांनी किती मजा केली. तर भन्नाट अशी एन्जॉयमेंट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं आपल्या गाववाल्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.